तिकडे नवी दिल्लीमध्ये वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राजधानी नवी दिल्लीत दाखल होताच केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेतली। लोकसभा निवडणुकीत आपल्याला एक विशिष्ट चिन्ह सगळीकडे एकच मिळावं यासाठी भेट घेण्यात आली। वंचितच्या वतीनं एकूण 3 पर्याय देण्यात आलेत। गॅस सिलेंडर, शिट्टी आणि रोड रोलर या 3 चिन्हांचा प्रस्ताव दिल्यानंतर त्याच्यापैकी एक अंतिम होईल अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान महाविकास आघाडीच्या संदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाही, त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या दिल्ली वारीमुळे भुवया तर अनेकांच्या उंचावलेत। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर राजधानी दिल्लीत दाखल आहेत। हे त्यांच्याशी चर्चा करूया। सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये। सर, आपण दिल्लीत दाखल झालाय, कशासाठी आलात? इलेक्शन कमिशनकडे अर्ज सादर करण्यात केला होता, त्याची माहिती घेण्यासाठी आलो होतो। आम्ही सर 7/3/2014 कॉमन सिम्बॉल मिळावा म्हणून सर अर्ज केला होता। त्या अर्जाची प्रोसेस काय झाली म्हणून त्या ठिकाणी बघण्यात आले। आम्ही गॅस सिलेंडर पहिला प्रेफरन्स, शिट्टी हा दुसरा प्रेफरन्स आणि रोड रोलर हा तिसरा प्रेफरन्स। मध्यंतरी त्यांनी असं बोलून आम्हाला सर अजून सिम्बॉल द्या असं त्या ठिकाणी म्हटलं होतं। तर ते सगळे सिम्बॉल्स आम्ही असं सबमिट केले आणि त्याचं काय झालं आज ते बघायला आलो होतो त्याच्यामध्ये। नाही, पण साधारण आपण जे चिन्ह मागितले आहे हे कशासाठी? लोकसभा निवडणुकीसाठी मागितलेले आहे? लोकसभा निवडणुकीसाठीच मागितलेले आहेत। तिथे काय म्हटलं मग आपल्या संदर्भात? ते म्हटलं आम्ही निर्णय घेतो, महाराष्ट्राचा आजपासून सुरुवात होईल ते आम्ही निर्णय घेतो म्हणून असं त्यांनी सांगितलं। पण राज्याचं सगळ्यांचं लक्ष लागलं तुमच्याकडे, आपण दिल्लीत आले। महाविकास आघाडीचं काय सुरू होईल सर? काय होईल सर? कुठलीही प्रतिक्रिया देण्यासाठी तयार नाही आहे प्रकाश आंबेडकर। ते म्हणतात की महाविकास आघाडीवर बोलण्यास तयार नाही आहे।